नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आज एक प्रयोग दाखवणार तर हे आमच्या डाबली धांदरे गावातील श्रीमान पावबा देवरे यांची ही जमीन आहे आणि आपण याच्या माझं पण इकडं शेत आहे. असा त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. यावर्षी त्यांनी या शेतामध्ये कोंबडीचं खत टाकलेलं आहे की जे आपण शेतकरी बांधव टाकायला घाबरत असतो की त्याच्यामध्ये जास्त आगी नसते, परंतु हे जे आपलं गाई म्हशीचं जे आपल्याला खत राहतं त्या खतपेक्षाही एकदम पॉवरफुल खत या आपल्याला दिसतं आहे. हे बघा, तर इथून हे पूर्ण एक ट्रॅक्टर त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा इथपर्यंत हे खत पुरलेलं आहे आणि याहून इकडं एकाच दिवसात लावलेली ही कापूस आहे. बघा किती फरक जाणवतो आहे आपल्याला. तर रासायनिक खतात म्हणजे लावलेलं नाही अजून त्यांनी. एकंदरीत आज 1 महिन्याची कापूस हा झालेला आहे, 1 महिन्याचा कापूस झालेला आहे आणि इथं या हे बघा एकाच दिवशी लागवड केलेली ही कपाशी आहे. इथपर्यंत म्हणजे एक ट्रॅक्टर त्यांनी इथपर्यंत पुरलेला आहे. एवढी कपाशी हिला हे खत झालेलं आहे. तर रासायनिक खताला पण मागे टाकेल असं हे कोंबडी खत आहे आणि हे बिना कोंबडी खताचं आहे. एका दिवसाची लागवड आहे. याच्यामधून मी शेतकरी बांधवांना एक संदेश देऊ इच्छितो की आपल्याकडे काही जनावरे ढोरं आहेत आणि आपण त्या खताचा योग्य प्रकारे जर वापर केला तर निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. खरं तर आपण यावर्षी मी बघत आहे की आपल्या बियाणांमध्ये जो झालेला गोड आहे, औषधी देखील 2-2, 3-3 फवारण्या झाल्या तरी देखील आपल्या कापूस पिकावरील जो पिवळसर पानं पडत आहेत, हे जे रोग येत आहेत, खऱ्या अर्थानं जे निविष्ठा खराब असावी, येणारं आपल्याला जे मिळतं आहे ते बियाणं देखील सुरक्षित नाही आहे आणि जे आता काय आपण रासायनिक फवारण्या करतो ते देखील प्रभावी ठरत नाही आहे. कपाशांवर आमच्या या इथं देखील 2 फवारण्या झालेल्या आहेत. बघा, आणि खताचं म्हणजे एकंदरीत आपण जर चांगल्या पद्धतीनं गावरान कोंबडी खत जर दिलं तर अतिशय उत्कृष्ट असा प्लॉट बनत असतो. तर कुठंतरी जमीन देखील सुधारायला मदत होते आणि आपला कलह शेतकरी बांधवांना झालेला आहे की रासायनिक खतांमुळे पीक चांगलं ठरतं, अजिबात नाही. मी देखील गावरान कोंबडी खत असेल किंवा आपलं गाई म्हशींचं खत असेल तर ते आपल्या जमिनीसाठी पोषक असतं. हे बघा, इकडं बघा, एकाच दिवस हे झालेलं आहे अतिशय. हे बघा किती म्हणजे एक ट्रॅक्टर पूर्ण त्यांना पुरलेलं आहे. कुठलं त्यांनी युरिया लावल्या नाही, काय नाही. म्हणजे त्यांनी आता नाही खत टाकलं तरी तिथं जोमानं येणार आहे. मी शेतकरी बांधवांना संदेश देऊ इच्छितो की आपण देखील आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा जास्त प्रमाणात उपयोग न करता गावरान खत आपल्या शेतामध्ये कसं येईल आणि आपलं उत्पन्न कसं वाढेल. धन्यवाद.